नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण ज्या संत्रा बागेमध्ये आलो आहे त्या बागेची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मागची. तर मागच्या वर्षी याच्यामध्ये आंबेबार काढला आहे, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान. तर याच्यामध्ये आंबेबार हार्वेस्टिंग झाला होता, एक जवळपास 15-16 गाड्या. त्याच्यानंतर याच्यावर मृग पण लागला होता, मृगबार पण लागला होता. तर तो मृगबार आपण जवळपास गळ वगैरे सगळं धरलं तर त्या पण 15-16 गाड्या निघाल्या. विकायला 12 भेटल्या, पण 2-3 गाड्या गळाल्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण परत आंबेबार धरला, थोडा अर्ली आंबेबार. आता बघू शकता ही आंबेबाराची साईज तुमची, म्हणजे अजून 1-1.5 महिन्यात हार्वेस्टिंगला यायला पाहिजे. बरं, याच्यात 2-4 प्रकारचा माल आहे. असा काही आंबेबार ही साईज आहे, काही आंबेबार ही साईज आहे, आणि अशा प्रकारे जवळपास 3 कॅरेट 4 कॅरेट 3 कॅरेट 4 कॅरेटचा माल लागलेला आहे. बरं, आता याला आणि त्याच्यानंतर ह्या बागेला आपण आत्ता एक म्हणजे 10 ते 15 दिवसापासून आपण अर्धा तास दिवसाड पाणी देतोय. अर्धा तास, 1 तास, अर्धा तास. तर त्याच्याने हे पानगळ वगैरे होत आहे चांगली, आणि थोडे तानावर जात आहे. आणि एक 5 दिवस झाले आपण पूर्ण पाणी बंद केलं याचं. तर ह्या आंबेबाराला काही होत नाही त्याच्याने. हा आंबेबार जो आहे याला काही फरक नाही पडत. फक्त फरक काय पडतो की जो अडकण आहे याच्यामध्ये, अडकण बार पण आहे. ह्या पण एक 3-4 गाड्याचा माल आहे बघा. म्हणजे याला 12माही फळ म्हणता येईल. ह्या झाडामध्येच नेहमी फळं आहेच. तर ही आता 3 नंबर साईजच्या आसपास आहे. ह्याच फळाला थोडासा लोसपणा येऊ शकतो. अदरवाईज बाकी जवळपास आंबेबाराची जी काय साईज आहे 3 प्रकारची, लहान, मोठी, त्याच्यापेक्षा लहान, तर ही सगळी साईज चांगली राहते. काही तानाचा काय फरक नाही पडत. तरी हे झाड तर तुम्हाला व्हिडिओमध्ये हिरवेगार दिसते थोडे, पण बऱ्यापैकी याला ताण बसलेला आहे. तर ही जमीनच तशी आहे की इथे लवकर ताण बसतो. तर हे बघा, असं ताण बसतोय. हे माल बघा असा. हा आता थोडासा उंच झाड असल्यामुळं हा माल दिसत नाही, लक्षात येत नाही, पण भरपूर माल आहे हा. त्याचा घेर बघू शकता की याचं अंतर जवळपास 15x15 असून दुपारची आता वाजलेत 2:30.